6 मॅच 5-5 ओव्हरच्या उद्या 6 मॅच होतील, तरी सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचं ही सर्वात महत्त्वाची सूचना. दिशांत 11 आणि यज्ञ प्रणव 9 वाजता मॅचला सुरुवात होईल, याची सर्वांनी नोंद घ्या. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर बिग विकेट डाऊन. कामेश शून्यावरती बाद. प्रेम चा अप्रतिम बॉल पाहिला. ज्या खेळाडूने 2 मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली त्याला शून्यावरती बाद केला. चला न्यू बॅटर. हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रेमचा पहिला अप्रतिम बॉल आपण जो मात्र पाहिला, ज्यावर विकेट. 4 षटकांची लढत, महत्वाचा सामना. प्रेम तयार. हर्षसाठी हा चेंडू सुंदररित्या फॉलोथ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येथील चांगले क्षेत्ररक्षण. 2 चेंडू आतापर्यंत पाहिलेत आणि दोनही बॉल डॉट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खुटगर संघ मैदानामध्ये भरपूर चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला वाघोबा 11. तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. हर्ष बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. फलंदाज बाद झाल्यानंतर बॅटर थोडस सावध राहा आणि लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये चला, ही विनंती वाघोबा 11 ला. फलंदाज बाद. दुसरा धक्का. 0 या धावसंख्येवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सचिन. व्हेरी गुड बॉलिंग. सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रेमची जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतायत. गोलंदाजी मार्कवर प्रेम तयार. इथे सुंदर असा फटका. चेंडू सीमा पार. 4 चौका. चौकार आलाय. चौथ्या चेंडूवर धावफलकावर धावसंख्या 4. 2 बाद. वाघोबा 11 वाघोबा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. प्रेम तयार. इथे टाकलेला हा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. गॅप मध्ये चेंडू खेळला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चेंडू सीमा पार. चौका. 4 रन. संघाची धावसंख्या धावफलकावर 8. एट ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये मार्गस्थ असताना प्रेम यांना पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना प्रेम आपल्याला पाहायला मिळाले. प्रेम तयार. शेवटचा बॉल. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर आणि तिसरी विकेट. 8 बाद 3.
हर्ष डोंगरे गोलंदाजी मार्कवर तयार दुसऱ्या षटकासाठी. 4 षटकांची महत्वाची लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर आयोजित आई गावदेवी चषक ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवतात. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्ष डोंगरे, कृपाल आणि त्यांच्या जोडीला माही. स्ट्रायकर एंडवर माही आपल्याला पाहायला मिळतील. हर्ष डोंगरे तयार आहेत. 8 धावा धावफलकावर. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे माही बॅक टू द पेव्हिलियन. चौथा धक्का. गोलंदाजीची चुणूक सध्याच्या घडीला दाखवत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. हर्ष यांना आपण पाहतात. विनायक साठी हा बॉल अजून एक चांगला चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावफलकावर धाव संख्या स्थिर 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर. संजय शेठ गगे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक एमडी स्पोर्ट खुटगरला. इथे टाकलेला हा बॉल विकेट केलाय. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. 5 बाद 9.
ओ इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील आणि 7वा धक्का 7-12. राज यांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर येते. यष्टीरक्षण पुन्हा एकदा खराब आहे. 7 फलंदाज 5 झाले. धावफलकावर धावसंख्या 16. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहताय सध्याच्या घडीला तिसरं राज यांचं. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा लाजबाब चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव धावफलकावर धावसंख्या 7-16. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राज यांचं विशेष कौतुक. शेवटचा बॉल 16 धावा धावफलकावर. लास्ट बॉल टू गो. अजून एक चेंडू डॉट. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 7-16. डीजे मीत तीन षटकांचा खेळ समाप्त. क्षितिज आलेत आता शेवटच्या अंतिम षटकात. इथे टाकलेला हा चेंडू शपलोत फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. पंचांचा नकार. चेंडू डॉट. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. धावफलकावर धावसंख्या 16. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना टीम खुटगर बी टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जो संघ जिंकेल तो श्री गणेश 11 सेमीफायनलचा सामना गंगा रोड यांच्या बरोबर खेळताना पाहायला मिळेल. श्री गणेश 11 गंगा रोड या बरोबर एक सिंगल आली. संघ धावसंख्या धावफलकावर 17. 4 चेंडू अजूनही जे मात्र शिल्लक आहेत. या मॅच मधील जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न वाघोबा 11. पहिल्या 2 सामन्यामध्ये जबरदस्त प्रदर्शन राहिलं, परंतु कामेची विकेट फार महत्वाची होती आणि गोलंदाज प्रेम याने पहिल्या षटकामध्ये जे 3 हदरे दिले ते फार महत्वाचे. इथे टाकलेला चेंडू सुंदर
कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये हजर राहावे. यापुढील होणारा सामना विजयी संघ वर्सेस गंगारोड. क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये खुटगरबी आणि त्यांच्या विरुद्ध वाघोबा 11 वाघोबा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावर या स्पर्धेचे खास करून मुख्य आयोजक महेंद्र दादा यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत महेंद्र दादा डिंगोरे, विद्यमान उपसरपंच. त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. हर्ष डोंगरे आणि क्षितिज शिंगोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अप्रतिम जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सचिन यांना आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. हे षटक फार महत्वाचं राहील. सचिन यांच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते ते आपल्याला पाहायचं आहे. संजय गगे यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000 आणि 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे टाकलेला हा चेंडू लगातारचा दुसरा चेंडू डॉट. सचिनला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी हर्ष डोंगरे आणि त्यांच्या जोडीला मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील ते फलंदाज क्षितिज. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर इनवर हर्ष डोंगरे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू लगातार तिसरा चेंडू डॉट सचिन कडून. जरी धाबा कमी बनवले असतील बॅटरने, परंतु सायंकाळचं सत्र आहे मित्रांनो आणि ज्या ज्या वेळेस सायंकाळच्या सत्रामध्ये डॉट बॉल येतात दबाव हा बनला जाईल. आता इक्वेशन आपण पाहू. 21 चेंडू आणि 21 चेंडूंमध्ये 29 धावांचं लक्ष्य टीम खुटगर बी ला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. सचिन गोलंदाजी मार्कवर तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस. बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवण्याचा प्रयत्न होता तिथे क्षेत्ररक्षक येथील एक सिंगल आली. संघाचं अकाउंट ओपन झालंय. 1 धाव. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक येते आता 20 आणि 20 बॉल मध्ये बनवायच्यात 28. 20 चेंडू 28 चा सामना. खुटगरच्या विपक्ष वाघोबा 11 वाघोबा. आज सामना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. क्रिकेटचा दर्जेदार सोहळा, मानाची सन्मानाची, घोटेगर गावाचा स्वाभिमान अभिमान वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना. जो संघ जिंकेल तो गंगारोड या संघाबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनलची लढत ती होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सचिन. स्ट्रायकर इनवर क्षितिज. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर गोलंदाजी सचिनची. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धापलकावर धावसंख्या 5 चेंडू 1 धाव. शेवटचे चेंडू 19 चेंडू 28 धावा. महत्वाची मॅच आहे. दबाव सध्याच्या घडीला मेंटेन करत असताना दुसऱ्या टीमवर गोलंदाजी करणारी टीम वाघोबा 11. सचिनची अफलातून गोलंदाजी आपण पाहिले. सचिन तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल 2. विजयासाठी बनवायच्यात अजूनही 27. 27 धावांचं लक्ष्य. सचिन गोलंदाजी मार्कवर तयार.
इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा लाईन लेंथ पाहावी लागेल. पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या 3, या धावसंख्येवर 26 धावांची आवश्यकता. 19 चेंडू आणि 26 धावा हे लक्ष्य. समोर संघ आपण पाहतोय खुटगर बी, त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना वाघोबा 11 क्षेत्ररक्षण करतोय. 26 धावा कशा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज सचिन, अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. समोर क्षितिज, इथे टाकलेला हा लगातारचा तिसरा व्हाईट बॉल. संघा धावसंख्या धावफलकावर 4, 4 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. समीकरण चेंज. 25 बनवायच्यात. शेवटचे 19 चेंडू. 19 चेंडू 25 धावा. 25 धावा 19 बॉल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन, समोर क्षितिज. इथे टाकलेला अजून एक लगातारचा चौथा व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 5. धावफलकावर धावसंख्या 5. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सचिन. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षण दूरवरती आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा पार येतोय चौकात. धावा. गंगारोड संघ ज्या वेळेस आयोजक कमिटी सूचना देईल त्यावेळेस तुम्ही जागा सोडायची. तोपर्यंत कुठेही कुणी जाणार नाही, ही महत्वाची सूचना आयोजक कमिटीच्या वतीनं. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 9, ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कामेश. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 18, आणि 18 बॉल मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 20 धावा हे समीकरण. स्ट्रायकर एंडवर हर्ष डोंगरे यांना आपण पाहतोय, स्ट्रगल करतोय पहिल्या ओव्हर मध्ये, परंतु हा फलंदाज अतिशय आक्रमकता याने दाखवली आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजी मार्कवर तयार. उद्यापासून गोटेकर प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेला सुरुवात होते. प्रथम क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांक 25,000, मालेकवीर साठी सायकल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट, आणि इथे चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. पंचांचा इशारा पाहायचा आहे. षटकात 6 रन. हे 17 चेंडू 14 धावांचं समीकरण. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिले मैदानामध्ये खेळत असताना बॅटर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. कामेश, समोर हर्ष. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता याही चेंडूवर 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 17 या धावसंख्येवर. 17 रन ऑन द बोर्ड. 17 धावा. 12 अजूनही बनवायच्यात. शेवटचे चेंडू 16 चेंडू 12चं समीकरण खुटगर बीला हा सामना जिंकण्यासाठी.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. 11 धावांची अजूनही आवश्यकता, 15 चेंडू शिल्लक. गंगारोड संघ कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. गंगारोड टीमचे कॅप्टन गंगारोड संघाचा कॅप्टन संपर्क साधा. आयोजक कमिटीची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवायची, फक्त संपर्क साधा. इथे दमदार असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गंगारोड संघ गणेश 11 आपण बरोबर 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचे संडेला. ही सर्वात महत्वाची सूचना, त्यासाठी कॅप्टनला आपण बोलवत होतो. कॅप्टनने जे आयोजक कमिटी सूचना तुमच्यापर्यंत देईल ती त्यावेळेस येणं बंधकारक राहील, ही महत्वाची सूचना. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, ती 19. 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. शेवटचे 14 चेंडू. चांगला खेळ खुटगर या संघाचा राहिला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. वेस्ट ऑफ हाईट बीमर. 3 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. षटकार. धावांचं लक्ष. शेवटचा सामना आजच्या दिवसातील महत्वपूर्ण लढत. मैदानामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग सध्याच्या घडीला हर्ष करतोय, पहिल्या षटकात शांत होते. लक्ष्मण दादा गायकर उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया वेलकम. फ्रीडचा बॉल आहे, 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. कामेश गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाचा सामना आहे, महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द पॅट आणि खुटगर संघ सेमीफायनल मध्ये दाखल. अभिनंदन खुटगर बी. विजयी संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करणार आहोत. संजय शेठ गगे साहेब यांना विनंती आहे, या आपण आपला विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. संजय शेठ गगे प्रसिद्ध उद्योजक, ज्यांच्या वतीने खूप मोठ्या पारितोषिकांचा वर्षाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. दादांचा विशेष सन्मान. लगातार बॅक टू बॅक 3 मॅचेस जिंकलेत खुटगर संघ आणि लगातार 3 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच हर्ष खेळाडूला. हर्ष आपण देखील व्यासपीठावर यायचे. संदीप दादा गगे यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो. मी अमित भांडे यांना विनंती करतो की आपल्या रोहन शेळके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. संदीप दादा गगे यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय. महेंद्र दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते संदीप दादा गगे यांचा विशेष सन्मान. संजयजी गगे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करणार आहोत. मान्यवरांचा विशेष सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या गावचे विद्यमान उपसरपंच आणि साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र केला जातोय.